नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम ही आपली यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण यूपीएससी, एमपीएससी, ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतर सर्व सरळ सेवा ज्या परीक्षा आहेत किंवा बँकिंगच्या एक्झाम असतील याच्यासाठी करंटचे जे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण इथं चर्चा करत असतो त्याच्यातून. ठीक आहे, मग त्याच्यातलाच आज पुढचा एक आपण टॉपिक घेऊन आलेलो आहोत, जी नुकतीच हुरून ही संस्था आहे तिनं जगामधल्या श्रीमंत लोकांची यादी 2025 ची जी आहे पब्लिश केलेली आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025. याच्यामध्ये जगातले श्रीमंत व्यक्ती कोण आहेत, भारतातली काय कंडिशन आहे, महिलांचा काय पोझिशन आहे, हे सगळंच आपण इथं पाहणार आहोत. आता याच्या संदर्भात अजून एक अहवाल असतो ऑक्सफॅमचा. त्या ऑक्सफॅमच्या अहवालाच्या संदर्भात पण आपल्याला प्रश्न विचारला जातं आणि हे हुरूनची ग्लोबल लिस्ट आहे याच्या संदर्भात पण आपल्याला पाहता येतात. मग आपण पाहूयात. हा अहवाल पहिल्यांदा त्यांनी 2013 ला काढलेला आहे. 2025 हे त्यांचं 14वं वर्ष आहे. याच्यावर एक विचारलं जाऊ शकतं. मग जगात सर्वाधिक अब्जाधीश म्हणजे बिलिनियर लोक कोणत्या देशात आहेत, तर अमेरिकेमध्ये आहेत. 870 लोक अमेरिकेमध्ये बिलिनियर आपल्याला पाहतात. मागच्या वर्षीपेक्षा तिथं 70 नी वाढ झालेली आपल्याला पाहता येते. आणि 10 वर्षानंतर पहिल्यांदाच अमेरिका पुढे आलेला आहे. कारण 2016 पासून ते 2024 पर्यंत चीन 1 नंबरला असायचं आणि आता चीनला ओव्हरटेक करून अमेरिका पुढे आलेली आपल्याला पाहता येते. चीनमध्ये 823 लोक अब्जाधीश आहेत. मागच्या वर्षीपेक्षा 9 नी वाढ झालेली आपल्याला पाहता येते. आपल्या भारत जगात हा 3ऱ्या नंबरचा आहे, हे लक्षात ठेवा. भारत जगात 3ऱ्या नंबरमध्ये आहे अब्जाधीशाच्या संख्येमध्ये. भारतामध्ये किती लोक अब्जाधीश आहेत, तर 284 लोक. ज्यांची संपत्ती 1 अब्जापेक्षा जास्त आहे असे लोक. मागच्या वर्षीच्या अहवालापेक्षा 13 नी वाढ झालेली आहे. आणि भारतातले 3 प्रमुख शहर आहेत जिथं सर्वाधिक अब्जाधीश लोक आहेत. मुंबईमध्ये एकूण 90 अब्जाधीश लोक आहेत, दिल्लीमध्ये 63 लोक आहेत आणि बेंगलोरमध्ये 25 लोक आपल्याला पाहता येतात. तुम्हाला विचारलं जाईल अमेरिका आणि भारताची पोझिशन. मग भारतातलं शहर मुंबई आहे, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, मग जगातलं सर्वाधिक अब्जाधीश असणारं शहर कोणतं आहे, त्या शहराची श्रीमंती ठरत असती. त्यामध्ये न्यूयॉर्क आपल्याला दुसऱ्यांदा पाहता येतंय. जगातल्या एकूण अब्जाधीशापैकी 129 अब्जाधीश न्यूयॉर्कमध्ये आहेत. 2 नंबरला लंडन आहे, 3 नंबरला सांघाय आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आशियाची जी काही रिच लोकांची कॅपिटल होती ती मुंबई असायची, आता सांघाय आहे. म्हणजे आशियामधलं सर्वात श्रीमंत शहर कोणतं आहे, तर सांघाय आहे, हे लक्षात ठेवा चीनमधलं. नंतर बीजिंग आहे आणि 5 नंबरला मुंबई आपल्याला पाहता येतं. मुंबईमध्ये 90 लोक आहेत. इथं लक्षात ठेवा, इथं चुकून 96 झालेला आहे, तर मुंबईमध्ये 90 लोक आहेत. ठीक आहे, दिल्लीमध्ये 63 आहेत. दिल्लीचा 9 नंबर आहे आणि बेंगलोरचा एकूण लिस्टमध्ये 26वा नंबर आहे. बेंगलोरमध्ये 25 अब्जाधीश लोक आहेत, हे लक्षात ठेवा. मुंबईचे 90 लोक आहेत. जगातलं सर्वाधिक रिच लोक न्यूयॉर्कमध्ये राहतात. आशियामध्ये सांघाय आहे, हे लक्षात ठेवा. आणि मुंबईचा एकूण श्रीमंत लोक राहणाऱ्यामध्ये 5वा नंबर आहे. जगातला 5वा, आशियामधला 3रा आपल्याला नंबर पाहता येतो. मग जगातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहे, तर एलॉन मस्क आहेत. स्पेसएक्स या कंपनीचे जे मालक आहेत किंवा इतरही त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला पाहता येतात. त्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती 420 अब्ज आहे. मागच्या वर्षीपेक्षा त्यात 82% वाढ झालेली आपल्याला पाहता येते. 2 नंबरला जेफ बेझोस आहेत अमेझॉन कंपनीचे. 3 नंबरला मार्क झुकरबर्ग आहेत आणि 10 नंबरला बिल गेट्स आहेत. 143 अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. पहिल्यांदा एलॉन मस्क 3 दिलेले आहेत आणि 10 नंबरला दिलेले. जगातल्या पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तीमध्ये 9 अमेरिकेचे आहेत आणि 1 फ्रान्सचा आहे. 7व्या नंबरचे जे व्यक्ती आहेत आर्नॉल्ड, ते आपल्याला फ्रान्सचे पाहता येतात. म्हणजे अमेरिका जगात पुन्हा श्रीमंताच्या संख्येत पुन्हा आपल्याला पहिल्यांदा पाहता येते. हे सगळे आकड्यावर आपल्याला मॅटर करतात. मग महिलांची काय कंडिशन आहे, यावेळेस एक महिला भारतातल्या महिला ज्या आहेत रोशनी नादार, ह्या खूप चर्चेत आहेत. एकूण महिला श्रीमंतामध्ये अमेरिकेचा वाटा 42% आहे, चीनचा 16% आहे आणि भारताचा 60% वाटा आहे. ज्या जगातल्या श्रीमंत 100 महिला आहेत त्याच्यापैकी 7 भारतीय महिला आहेत, लक्षात ठेवा. जगातल्या श्रीमंत 100 महिलांमध्ये 7 भारतीय आहेत आणि पहिल्या 10 मध्ये 1 भारतीय आहे, त्यांचे नाव पाहू. एकूण संपत्तीपैकी महिलांकडे 20% संपत्ती आहे. ठीक आहे, जर 100 रुपये असतील तर महिलांकडे 80 रुपये पुरुषांकडे आहेत, 20 रुपये महिलांकडे आहेत. आणि एकूण किती महिला आहेत, तर 561 महिला अब्जाधीश आपल्याला पाहता येतात. ठीक आहे, हे जगातलं चाललेलं आहे आपलं. भारतातला आपण 60% महिला पाहिलेल्या आहेत. मग
भारतात कोण श्रीमंत आहे, तर भारतात मुकेश अंबानी श्रीमंत आहेत. मुकेश अंबानी यांची मागच्या वर्षी 13% संपत्ती कमी झालेली आहे. म्हणजे 1,00,000 कोटी रुपये त्यांचे बुडाले आहेत, तरी सुद्धा ते भारतातले श्रीमंत व्यक्ती पाहतात. मुकेश अंबानी मुकेश अंबानी पहिल्या 10 मध्ये समाविष्ट होत नाहीत, हे लक्षात ठेवा. नंतर गौतम अदानी आहेत 8.4 अब्जाचे. दोघांच्या संपत्तीत फार कमी फरक आपल्याला पाहता येतो. यांच्या संपत्तीमध्ये 13% वाढ झालेली आपल्याला पाहता येते. जगात सर्वाधिक संपत्ती एका कमी कालावधीमध्ये गौतम अदानींची वाढलेली 1,00,000 कोटी म्हणजे $1 ट्रिलियन त्यांची संपत्ती वाढलेली पाहता येते. नंतर रोशनी नादार आहेत, दिलीप संघवी आहेत, अजिम प्रेमजी आहेत आणि हे लोक आहेत. फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अदानी एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. रोशनी नादार यांचं नाव महत्वाचं आहे, ते आपण पुढे पाहूयात. जगामध्ये एकूण 3442 लोक अब्जाधीश आहेत. हे जर म्हटलं ना महिला 561, तर किती पैकी 3442 पैकी 561 महिला आहेत. ठीक आहे, हे आपल्याला पाहता येतं. जगामध्ये 71 देश आहेत, त्यामध्ये कोण ना कोण अब्जाधीश आपल्याला पाहता येतं. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी अब्जाधीशाच्या संख्येमध्ये 5% वाढ झालेली आहे आणि त्यांच्या संपत्तीमध्ये 13% वाढ झालेली आपल्याला पाहता येते. ठीक आहे, पर काही लोक नव्याने अब्जाधीश झालेले आहेत, पण असं पण होतं जे काही आत्ताचे अब्जाधीश लोक आहेत ते आपला दर्जा गमावलेला आहे किंवा त्यांची संपत्ती 1 अब्जापेक्षा कमी झालेली आपल्याला पाहता येते. त्यामध्ये 177 व्यक्ती असे आहेत ज्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अब्जाधीशाचा दर्जा गमावलेला आहे. त्याच्यापैकी निम्मे लोक चीनमधले आहेत. चीनमधले 50% लोक आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 177 पैकी निम्मे चीनचे आपल्याला पाहता येतात. मग भारताची काय पोझिशन आहे? 2023 मध्ये भारतात 165 लोक अब्जाधीश होते, 2024 मध्ये 191 आणि आता 284 लोक पाहता येतात. भारताच्या एकूण संपत्तीच्या म्हणजे जी काही जीडीपी आहे त्या जीडीपीच्या या 284 लोकांकडे किती संपत्ती आहे, तर 33% किंवा 1/3 संपत्ती आपल्याला पाहता येते. म्हणजे एकूण आकडा पण देऊन ठेवलेला आहे, $950 अब्ज इतकी संपत्ती आपल्याकडे पाहता येते. मग इथं देऊन ठेवलेलं आहे जगात सर्वाधिक कमी वयाचं अब्जाधीश कोण आहे? ब्राझीलचा एक मुलगा आहे, तो 20व्या वर्षीच अब्जाधीश झालेला पाहता येतो. आता या लिस्टचं हे एक वैशिष्ट्य आहे, 10 वर्षापूर्वी जी काही लिस्ट आलेली होती त्या लिस्टमध्ये आणि आजच्या लिस्टमध्ये काय फरक आहे, तर आजच्या लिस्टमध्ये जे काही 60% लोक आहेत, म्हणजे साधारणपणे 3400 लोक आपण कन्सिडर करू, या 3400 पैकी 60% लोक असे आहेत जे 10 वर्षापूर्वी या लिस्टमध्ये समाविष्ट नव्हता. म्हणजे ते नव्यानं अब्जाधीश झालेले आहेत. म्हणजे घरगुती ते श्रीमंत नव्हते, त्यांनी स्वतः संपत्ती निर्माण केलेली आहे. हे लिस्टचं आपल्याला वैशिष्ट्य पाहता येतं. 60% या वर्षीच्या लिस्टमधले 60% लोक नव्यानं श्रीमंत झालेले आहेत. मग इथं जगातल्या श्रीमंत महिला दिलेल्या आपल्याला पाहता येतात, त्यांची लिस्ट आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत महिला वॉलमार्ट या कंपनीच्या मालक पाहता येतात, ॲलिस वॉल्टन पाहता येतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर रोशनी नादार आहे, 2 नंबरला नाही, ते आपल्याला 5 नंबरला पाहता येतात. रोशनी नादार जे आहेत त्यांची संपत्ती $40 अब्ज आहे. त्या एकमेव भारतीय महिला आहेत ज्या पहिल्या 10 मध्ये आहेत, टॉप 10 मध्ये आहेत. ठीक आहे, आतापर्यंत अशी महिला जी पहिल्या 10 मध्ये गेलेली आहे त्या रोशनी नादार आहेत. त्यांचा नंबर 5 नंबर आहे, हे लक्षात ठेवा. जगातल्या पहिल्या श्रीमंत 10 महिलांमध्ये 8 अमेरिकेच्या आहेत, 1 फ्रान्सची आहे आणि 1 भारतीयची आहे. पुन्हा अमेरिकेचं डॉमिनन्स आपल्याला इथं पाहता येतं. आता या लिस्टचं अजून एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. इंग्लिश मधले 2 शब्द दिलेत मी तुम्हाला. इमिग्रंट म्हणजे जे आपला देश सोडून दुसरीकडे गेलेला आहे. तर यामध्ये चीन आणि भारत यांचा नंबर जास्त आहे. या देशातून, भारतातून चीनमधून देश सोडून दुसरीकडे गेलेले लोकांमध्ये अब्जाधीशाची लोकसंख्या जास्त आहे. आणि इमिग्रंट म्हणजे देशात येणारे. तर अमेरिकेमध्ये दुसऱ्या देशातून आलेले लोक असे 206 लोक आहेत. म्हणजे अमेरिकेची जी आपण टोटल संख्या पाहिलेली आहे इथं, अमेरिकेमध्ये एकूण 870 लोक अब्जाधीश आहेत, बरोबर. त्याच्यापैकी 206 लोक आहेत जे दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या देशातून अमेरिकेत आलेले आहेत आणि तिथं अब्जाधीश झालेले आहेत. हे पण एकदा फक्त माहितीसाठी देऊन ठेवलेलं पाहता येतं. त्याचा दुसरा अर्थ काय होतो की ते देश व्यापारासाठी किती अनुकूल आहे हे पण आपल्याला त्याच्यातून कळलं. मग भारताच्या बाबतीत आहे, भारतामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 27 लोकांनी अब्जाधीशाचा दर्जा गमावलेला आहे, तर नव्याने 45 लोक अब्जाधीश झालेले पाहता येतात. भारत जगामध्ये फॅमिली बिझनेस मध्ये 1 नंबरला आपल्याला पाहता येतं. पहिल्या 100 मध्ये 7 भारतीय लोक आपल्याला पाहता येतात.
भारतामध्ये एकूण महिला आपण 561 पाहिलेल्या आहेत. जगात 561 महिला अब्जाधीश आहेत, त्याच्यातल्या भारतामध्ये 22 महिला आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. जगातल्या श्रीमंत याच्यामध्ये पहिल्या 100 मध्ये अमेरिकेतले 45 लोक आहेत, चीन मधले 12 लोक आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. हे सगळे आकडेवारी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं एवढी डिटेल विचारणार नाही, पण जे ठळक आहे ते मी तुम्हाला नमूद करून ठेवलेलं आहे. ही पीडीएफ सुद्धा आपल्याला तुम्हाला एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल किंवा मग या नंबरवर सुद्धा तुम्ही मेसेज करून ती पीडीएफ घेऊ शकता. आता इथे एक ऍडिशनल माहिती देऊन ठेवलेली आहे. आता आपण बिलिनियर बनतो, अब्जाधीश. आता ट्रिलिनियर या जगामध्ये अजून कोणताही व्यक्ती ट्रिलिनियर झालेला नाही. तर आत्तानुसार एलॉन मस्क यांची संपत्ती ज्या गतीनं वाढत आहे ते जर गती कन्सिडर केली तर 2027 मध्ये ते जगातले पहिले ट्रिलिनियर होणार आहेत. म्हणजे ज्यांची वैयक्तिक संपत्ती $1 ट्रिलियन पेक्षा जास्त असणार आहे. 2 नंबरला गौतम अदानी यांचं नाव आहे, ते 2028 मध्ये ट्रिलिनियर होतील. 3 नंबरला नाविडा कंपनी आहे, त्याचे सीईओ आहेत, ते आपल्याला होताना पाहता येतात. जगात मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गौतम अदानी यांची संपत्ती सर्वाधिक जास्त वाढलेली आपल्याला पाहता येते. अशा प्रकारे आपण जी हुरूनची ग्लोबल लिस्ट आहे त्याच्यातले महत्वाचे शहर, महत्वाचे व्यक्ती, महत्वाचे देश घेतलेले आहेत. भारताच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलेलं आहे, महिलांच्या बाबतीत पण पाहिलेलं आहे. सगळे आकडे महत्वाचे नाहीत, पण जिथं मी हायलाइट केलेलं आहे किंवा स्पेशली मेन्शन केलेलं आहे तेवढेच आकडे महत्वाचे आहेत. ओव्हरऑल चित्र लक्षात यावं म्हणून ते आकडे एकदा पाहून ठेवा की जगाचं काय चित्र आहे आपल्याला ते समजावं म्हणून ते दिलेलं आहे. चालेल, मग आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.